संबोधित किया जाता है कि आप खोके सरकार है, आपने बंडखोरी की, तो आपको क्या लगता है, क्या जमीन पर इस तरह के मुद्दे हैं? गले में बाण है और साथ में पठान है। ये हम बात कर रहे हैं वैजापुर कॉन्स्टिट्यूएंसी के बोल्ठान गांव की, जहां पर रमेश बोरनारे सर शिवसेना एकनाथ शिंदे से इलेक्शन कॉन्टेस्ट कर रहे हैं और 2019 में आपने जिस गांव से 4 वोट लिया था, ऐसा क्या जादू किया आपने कि अचानक इतने सारे लोग आपके साथ इकट्ठा खड़े हो गए? नमस्कार, मी गेल्या 30 वर्षापासून समाजकारण आणि राजकारणामध्ये त्या ठिकाणी काम करतो, पण या 30 वर्षामध्ये कधीही जातीपातीचं राजकारणाचा गंध सुद्धा मला शिवला नाही। आणि म्हणून हे सर्व करत असताना 5 वर्षापूर्वी वैजापूर गंगापूर विधानसभेमधून मला लोकप्रतिनिधी म्हणून आमदार होण्याचा मान मिळाला। ज्या तारखेला मी आमदार म्हणून या ठिकाणी वैजापूर गंगापूरमध्ये काम करायला सुरुवात केली आणि पहिलं काम केलं मी का प्रत्येक गावात जाऊन आभार मानायचे। आभार मानता मानता मी बोलठाणला आलो आणि बोलठाणला आल्यानंतर कुणीतरी मला सांगितलं की या गावामध्ये तुम्हाला फक्त 4 मतदान मिळालेले आहे। मी म्हणलं मतदान किती याचा विषय घ्यायचा नाही, मला गावात जायचंय, मला आभार मानायचे, मला गावकऱ्यांच्या समस्या समजून घ्यायच्या आहे। मी जेव्हा या ठिकाणी आलो तेव्हा आमचे सरपंच अनिल भाऊ राजगिरे, आताचे उपसरपंच हाजी नाजिम भाई पठाण, हारून भाई, ही सर्व मंडळी गावकरी या ठिकाणी आम्ही समोरच्या ओट्यावरती बसलो। गावकऱ्यांनाही प्रश्न पडला का आमदाराला आपण 4च मतदान केले, यांना काम कसं सांगावं। परंतु मी त्यांना सांगितलं काल काय घडलं हे विसरून जा, मला काम सांगा। आणि म्हणून त्यावेळेस मला जे 3-4 कामं सांगितले त्या बोलठाण गावामध्ये मी करू शकलो। आणि म्हणून या ठिकाणी मी एवढंच सांगणार आहे का मतदानासाठी मी काही करत नाही। वैजापूर तालुक्यामध्ये भिसेवाडीचे एक गाव आहे, भिसेवाडीला फक्त 63 मतदान आहे। भिसेवाडीला फक्त 63 मतदान आहे। तो भारताला स्वातंत्र्य मिळालं 77 वर्ष पूर्ण झाले, पण भिसेवाडीला डांबर झालं नाही। असे अनेक गाव आहे, 50-52 गाव आहे। इकडे आपलं रोटस्थळ नावाचं गाव आहे ना, शरीपूर नावाचं गाव आहे बाजूला। परंतु या ठिकाणी मी एकच विचार केला का गाव कोणता असेल, मतदान किती असेल याचा विचार करायचा नाही, आपण त्या ठिकाणी काम करायचं। भिसेवाडीला मी आता 4 महिन्यापूर्वी 6 कोटी रुपयाचा रस्ता दिला। भिसेवाडीला लासूरला जोडलं, भिसेवाडीला खिरडीला जोडलं, भिसेवाडीला हडसपिंपळगावला जोडलं। आणि म्हणून मतासाठी काही नाही, जनतेसाठी। किंवा आता आमच्या सरांनी सांगितलं का हे लोकशाही आहे ना, एक लोकतंत्र आहे आणि याचा स्वीकार मी केलेला आहे। मग जातीपातीचं राजकारण कधी होऊ देत नाही। वैजापूर शहरामध्ये जर पाहिलं तर मुस्लिम समाज नाही, सर्व समाज, मुस्लिम समाजात 18 कोटी रुपये वेगवेगळ्या कामाला तर मी दिलेच, परंतु वैजापूरमध्ये समाज लहान असो समाज मोठा असो, प्रत्येक समाजाने मला जे जे काम सांगितलं ते प्रामाणिक करून देण्याची भूमिका माझ्यासारखीची त्या ठिकाणी राहिली। मग बौद्ध असेल, मातंग असेल, तेली असेल, साडी असेल, माळी असेल, कुंभार असेल, धनगर असेल, सोनार असेल, जैन असेल, मराठा असेल, ये सर्व जाति धर्माला मी बरोबर घेऊन चाललेलो आहे। लोग कह रहे हैं आपको कि ये विकास पुरुष है, लोग कल्याणकारी है, लोग इस तरह से आपको संबोधित कर रहे हैं। मैं जब बात किया, लेकिन बताइए कि आप एक प्रोफेसर भी हो तो जीत आपकी निश्चित लोग मानकर चल रहे हैं। अगर आप जीत जाएंगे उसके बाद आपकी प्राथमिकताएं क्या रहेंगी इस क्षेत्र के विकास के लिए? और मी मागील 5 वर्षामध्ये वैजापूर गंगापूर तालुक्यात सर्वात मोठा प्रश्न जो होता तो होता डांबरीकरणाचा, रस्त्याचा। अच्छा, तो नंबर 1 ला मी सोडवला, 600 कोटी रुपये आणले। दुसरा प्रश्न होता पिण्याचं पाणी, मराठवाडा वॉटर ग्रीड 1075 कोटीची वैजापूर गंगापूरला या ठिकाणी आली आणि 6 महिन्यामध्ये प्रत्येक गावाला फिल्टरचं शुद्ध पाणी त्या ठिकाणी मिळणार आहे। तिसरा प्रश्न होता सिंचनाचा, जे शेतीला पाणी लागतं तो सिंचनाचा भाग त्या ठिकाणी झाला। मोठमोठे कामं केले, परंतु भविष्यामध्ये माझं आता एकच ध्येय धोरण आहे तर जनता मला निवडून देणार आहे, मला दुआ देणार आहे, मला आशीर्वाद देणार आहे। आणि या जोरावरती मी येणाऱ्या 5 वर्षाचं एक समोर ध्येय ठेवलं, व्हिजन ठेवलं का या ठिकाणी नवीन नवीन उद्योग वैजापूरला आणायचे आणि आमच्या युवकांना त्या ठिकाणी काम संधी उपलब्ध करून द्यायची, हे काम त्या ठिकाणी मी करणार आहे। आणि राहिलेल्या सिंचनाचा जो विषय तो आपण संपवणार है। सर, मैं आपसे एक प्रश्न किसानों से रिलेटेड पूछना चाहूंगा कि अभी राहुल गांधी ये कह रहे हैं कि महाराष्ट्र में किसानों की कपास और सोयाबीन को दाम नहीं दिया जाता, उनकी सरकार आएंगी तो देने का प्रयत्न करेंगे। तसं तो आता केंद्र सरकारचा निर्णय। आता शेवटी
हमीभाव ठरवणं या सगळ्या गोष्टी आहे, परंतु विधानसभेमध्ये कदाचित माझी एक क्लिप तुम्ही ऐकली असाल. विधानसभेमध्ये मी एक भाषण केलं होतं का हमीभाव आणि प्रत्यक्ष भाव, हमी भावापेक्षा प्रत्यक्ष भाव जर कमी असेल तर दोन्ही मधला फरक हा आपण महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्याला दिला पाहिजे. हे खूप मोठं धोरण आहे, हे खूप मोठं धोरण आहे. परंतु हमी भाव आणि प्रत्यक्ष भाव यामध्ये जर तफावत असेल तर ती शासनाने त्या शेतकऱ्याला द्यावी, ही उद्देश मी डोळ्यासमोर त्या ठिकाणी ठेवलेला आहे. आणि म्हणून आता ज्यांच्या ताब्यात सरकार नाही ते काही वर्गाना जर करीत असेल तर त्याला काही मी उत्तर देऊ. महाराष्ट्र के अंदर सत्ता परिवर्तन हुआ था, आप लोगों को ये संबोधित किया जाता है कि आप खोखे सरकार है, आपने बंडखोरी की, तो आपको क्या लगता है क्या जमीन पर इस तरह के मुद्दे हैं? क्या आप पर जो आरोप लगते हैं बंडखोरी के या फिर वफादार या गद्दार के, तो आपको क्या लगता है आपका हिंदुत्व सही है या उद्धव ठाकरे का? तांदुळवाडी, बोलठाण आणि उत्तरवाडी या अशा ग्रामपंचायत 7ची असेल, 5ची असेल, 9ची असेल, 13ची वाडी असेल. जेव्हा आपण पॅनल उभे करतो तेव्हा मला वाटतं एक ग्रामपंचायतचा सदस्य सरपंचाला सोडून, पॅनलला सोडून जाऊ शकत नाही. आम्ही 40 आमदार एकत्र झालो, 10 अपक्ष आमदार एकत्र झाले. जिथं ग्रामपंचायतचा एक मेंबर फुटू शकत नाही तिथं आम्ही 50 आमदार उद्धव ठाकरेला सोडून गेलो. मग गलती कोणाची आहे, चूक कोणाची आहे, ही त्यांनी त्या ठिकाणी पाहिलं पाहिजे. आणि म्हणून काहीतरी बोलायचं, म्हणून काहीतरी आरोप आमच्यावरती केले का भाऊ हे गद्दार आहे, बरोबर आहे, हे खोके सरकार आहे. मी या ठिकाणी चॅलेंज करू सांगतो, 50 खोके आणणं इतकं सोपं नाही. तुम्ही आजही माझी प्रॉपर्टी चेक करा, आजही माझं घरदार चेक करा, आजही माझ्या नातेवाईकाची प्रॉपर्टी चेक करा. हे 50 खोके गेले कुठे? मग जर समजा मला हे म्हणताय का खोके सरकार आहे तर माझ्यासारखे 50 आमदार आहे, मग हे पैसे गेले कुठे है ना? आणि माणसाकडे जर पैसे जर आले तर माणूस त्या पैशाच्या जोरावर काय करतो आता तुम्हाला समजायला लागलं है ना. पैसे जर आले ते डॉक्टर साहेबाला का उमेदवारी मिळाली नाही तर ते म्हणले नाही आता सक्षम नाही, आपण सक्षमला दिलं पाहिजे. तसं या ठिकाणी कोणी जरी असेल, किती जरी चांगलं काम जरी झालं तर शेवटी ते विरोधक आहे. मी आता एवढे काम केले ते म्हणणार आहे का चांगलं काम केलं? ते म्हणणार नाही. आणि म्हणून माझ्यावरती बोलायला साधन नाही. आणि म्हणून हे असे 2 आरोप माझ्यावरती त्या ठिकाणी ते लावताय, एवढंच प्रामुख्याने या ठिकाणी. सर ये एक तो आप भाषण दे चुके हैं, ये दूसरा आपका एक भाषण हो रहा है, लेकिन आपको जाने से पहले एक और सवाल पूछना चाहूंगा कि खास तौर से शिंदे सरकार में अल्पसंख्यक समाज और आप वैजापुर कॉन्स्टिट्यूएंसी में जा रहे हैं, तो आपने मुसलमानों के लिए खास तौर से इस कॉन्स्टिट्यूएंसी में क्या काम किया और कितने करोड़ का काम किया, आप भाषण में बता रहे थे. मी एकच समाजाचा विषय तुम्ही त्या ठिकाणी. हाँ जी जी. मी टोटल 3000 कोटी रुपये वैजापूर गंगापूरला आणले. आता मराठवाडा वॉटर ग्रीड आहे, 1075 कोटीची मराठवाडा वॉटर ग्रीड आहे. आता ही मराठवाडा वॉटर ग्रीड तुम्ही कोणाच्या हिश्श्याला धरणार आहे? कारण मराठवाडा वॉटर ग्रीडचं जे फिल्टरचं पाणी येणार आहे, जसं मी बोललो मंदिरही बांधे, मी मस्जिदही बांधे, तशी मराठवाडा वॉटर ग्रीड ही सर्व जाती धर्मासाठी आहे. इथं असं होईल का मराठवाडा वॉटर ग्रीडचं पाणी बोलठाणला द्यायचं नाही? बरोबर आहे, कारण मराठवाडा वॉटर ग्रीडचं पाणी सगळ्याला देणार आहे. ही मुद्दा मी एक उदाहरण सांगितलं मी. परंतु वैजापूर शहरामध्ये खास करून मुस्लिम समाजाच्या वेगवेगळ्या कामासाठी मी 18 कोटी रुपये दिले. ग्रामीण भाग, आता ग्रामीण भागामध्ये या ठिकाणी जर लिस्ट जर काढली ते आमचे डॉक्टर डोंगरेजी यांचं गाव आहे लाडगाव. लाडगावला त्या ठिकाणी मी गेलो, मला मुस्लिम समाजाने सांगितलं बरोबर सर हे एवढं काम करून द्या. मी डॉक्टर साहेबांना सांगितलं किती पैसे लागेल, ते म्हणले 15-20 लाख लागेल. मी 15 लाख रुपये टाकून दिले मुस्लिम समाजासाठी. मी त्या ठिकाणी सांगेल खडाळा नावाचं गाव आहे, खडाळ्यामध्ये 2 भाग आहे, तिथं कुरेशी कंपनी, पठाण कंपनी. त्यांनी मला सांगितलं एक शादीखाना बांधून द्या. म्हणलं किती पैसे लागेल? ते म्हणले 30 लाख. मी 30 लाख दिले. कुरेशी कंपनीने मला सांगितलं आमचा पहिला शादीखाना 1 मजला तयार आहे, वर तुम्ही आणखीन 1 मजला बांधून द्या. किती पैसे लागेल? म्हणजे 20 लाख. 20 लाख रुपये कळा. वाकल्याला गेलो, वाकल्याच्या मुस्लिम समाजाला भेटलो. ते म्हणले काही नाही, आमच्या मस्जिद परिसरामध्ये 25 लाख रुपयाचे पेवर लॉक बसून द्या, म्हणजे आमचा पूर्ण परिसर स्वच्छ होऊन जाईल. मी वाकल्याला मुस्लिम समाजाच्या त्या संपूर्ण परिसरामध्ये 25 लाख रुपयाचे पेवर लॉक बसवले.
परसोड्याला गेलो, त्यांना सांगितलं तुम्हाला काय पाहिजे, त्यांनी मला सांगितलं कब्रस्तानच्या परिसरामध्ये कॉन्क्रीट करून द्या, 25 लाख रुपये परसोड्याला दिले. वडजीला गेलो, 90% मुस्लिम आहे, वडजीला 25 लाख रुपये कॉन्क्रिटीकरण आणि मस्जिदच्या परिसरामध्ये जेवढी पेवर लॉक आहे 25 लाख रुपये त्या ठिकाणी दिले. दहीगावला गेलो, तिथं शहा कंपनी सर्व आहे, त्यांना म्हणलं तुम्हाला काय पाहिजे, ते म्हणले आम्हाला 20 लाख रुपये या ईदग्याच्या परिसरामध्ये देऊन टाका, त्यांना 20 लाख रुपये दिले. इथं गाजगाव आहे, गाजगावला मी गेलो, तिथं मस्जिद बांधलेली आहे, मी त्यांना म्हणलं तुम्हाला काय पाहिजे, त्यांनी सांगितलं का आम्हाला वॉल कंपाऊंड पूर्ण करून द्या. वॉल कंपाऊंडचं काम आजही त्या ठिकाणी चालू आहे. मी नरेर राजनगावला गेलो, तिथं त्यांनी मला सांगितलं कब्रस्तानच्या परिसरामध्ये वॉल कंपाऊंड तयार करून द्या, तुम्ही जाऊन पहा. नरेर राजनगावला वॉल कंपाऊंड तयार झालं. असे आता सगळ्या गावाचे जर उदाहरण जर द्यायला गेलो तर शेवटी मी एक प्राध्यापक आहे, शिक्षक आहे, आणि जे झालं तेच सांगल. कारण तुम्ही आता ही कॅसेट तयार करा आणि मी जेवढं बोललो तेवढं पाहून घ्या तिथं आहे का नाही. धन्यवाद. ओके सर, थैंक यू वेरी मच, आपने बिजी शेड्यूल में समय दिया हमारे. यस.